नमस्कार विद्यार्थी, आपण मागच्या लेक्चरमध्ये क्लोरोबेन्झीनच्या प्रिपरेशन आणि रिॲक्शन्स पाहिलेल्या आहेत. ह्या लेक्चरमध्ये आपण बेन्झिल क्लोराईडच्या प्रिपरेशन्स आणि रिॲक्शन्स बघणार आहोत. तर पहिली प्रिपरेशन बघा, प्रिपरेशन ऑफ बेन्झिल क्लोराइड. पहिली फ्रॉम टोलिनपासून. काय आहे टोलिनचं स्ट्रक्चर? मला माहीत आहे की हे ॲरोमॅटिक रिंग आहे. ॲरोमॅटिक रिंगला CH3 अटॅच आहे. त्यावर मी Cl2 टाकतो इन प्रेझन्स ऑफ Hν. Hν म्हणजे काय? सनलाईट. आणि HCl बाहेर जाईल, म्हणजे हा Cl आणि इथचा H म्हणजे होईल काय की ॲरोमॅटिक रिंग, त्याला CH2Cl. हा काय आहे? टोलिन. आणि हा काय आहे? बेन्झिल क्लोराइड. मग बघा स्टेटमेंट काय होईल की व्हेन टोलिन इज रिॲक्ट विथ क्लोरीन इन प्रेझन्स ऑफ सनलाईट टू फॉर्म ए बेन्झिल क्लोराइड. मग बघा दुसरी टोलिनपासूनच हा टोलिन घेतो, प्लस SO2 Cl2 is converted into benzyl chloride, CH2Cl plus HCl plus SO2. हा काय आहे? टोलिन. हा काय आहे? बेन्झिल क्लोराइड. स्टेटमेंट काय होईल? वेन टोलिन इज रिॲक्ट विथ सल्फ्युरिल क्लोराइड इन प्रेझन्स ऑफ बेन्झाइल पेरॉक्साइड टू फॉर्म ए बेन्झिल क्लोराइड. ही झाली पहिली प्रिपरेशन. बघा की फ्रॉम काय? टोलिन. आता दुसरी प्रिपरेशन आपल्याला पाहायची आहे. हे बघा, हे व्हेरी इम्पॉर्टंट प्रिपरेशन्स आहेत. एक एक दोन प्रिपरेशन्स आपल्याला ह्या युनिटमध्ये प्रत्येकाचे आहे. दुसरी आहे फ्रॉम बेन्झिल अल्कोहोल. मग बेन्झिल अल्कोहोलचा फॉर्म्युला काय आहे? ॲरोमॅटिक रिंग, त्याला CH2OH. दिस इज बेन्झिल अल्कोहोल. मित्रांनो, बेन्झिल अल्कोहोल मी जेव्हा PCl5 सोबत रिॲक्ट करतो, बेन्झिल अल्कोहोल जेव्हा मी PCl5 सोबत रिॲक्ट करतो तेव्हा काय भेटेल मला? तर मला भेटेल बेन्झिल क्लोराइड प्लस POCl3 फॉस्फरस ऑक्झिक्लोराइड प्लस HCl. याचं नाव बेन्झिल अल्कोहोल, याचं नाव बेन्झिल क्लोराइड. फॉस्फरस ऑक्झिक्लोराइड. मग बेन्झिल अल्कोहोलच मी मित्रांनो जेव्हा CH2OH प्लस SOCl2 थायोनिल क्लोराइड इज कन्व्हर्टेड इंटू काय भेटेल मला? मला भेटेल CH2Cl प्लस SO2 प्लस HCl. मग स्टेटमेंट कसं होईल दुसऱ्याचं? बघा, व्हेन बेन्झिल अल्कोहोल इज रिॲक्ट विथ थायोनिल क्लोराइड इन ऑर हीटेड, म्हणजे आपण तिथं हीटही लिहू शकतो किंवा इन प्रेझन्स ऑफ पिरिडीनसुद्धा लिहू शकतो. म्हणजे इन प्रेझन्स ऑफ पिरिडीन रिॲक्शन होते ती. बघा when benzyl alcohol is react with sulfuryl
क्लोराइड इन प्रेझन्स ऑफ पिरिडीन आणि याला तुम्ही हिट करू शकता. म्हणजे हे पहिली झाली फ्रॉम टोलिन, दुसरी झाली फ्रॉम बेन्झिल अल्कोहोल. ह्या दोनच आपल्याला काय आहेत तर इथे रिप्रेशन्स आहेत. नंतर आपण पाहणार आहोत रिॲक्शन्स. नंतर रिॲक्शन्स मधली पहिली रिॲक्शन आहे, काय आहे पहिली रिॲक्शन विथ ॲक्वियस KOH. रिॲक्शन विथ ॲक्वियस KOH काय, बेन्झिल क्लोराईड घ्या, घेतला CH2Cl, त्यावर काय टाका KOH टाका, कोणत्या मीडियममध्ये ॲक्वियस, आणि काय तयार होईल तर बेन्झिल अल्कोहोल CH2. Substitution reaction occurs when benzyl chloride is react with potassium hydroxide, aqueous potassium hydroxide to form a benzyl alcohol. The second one is reaction with ammonia. दुसरं काय with ammonia NH3. काय होईल हे बघा, ॲरोमॅटिक रिंग घ्या, त्याला CH2Cl लावा म्हणजे बेन्झिल क्लोराईड, आणि तिथं अमोनिया रिॲक्ट करा. अमोनिया म्हणजे काय NH3. काय होईल प्रॉडक्ट काय जाईल HCl जाईल हां, आणि ॲरोमॅटिक रिंग त्याला CH2 NH2. बघा याच्या खाली नाव लिहिणं अतिशय गरजेचं आहे. जसं हे आहे बेन्झिल क्लोराईड, हे आहे बेन्झिल अल्कोहोल, बरोबर आहे. हे आहे बेन्झिल क्लोराईड, हा आहे अमोनिया, हा काय आहे बेन्झिलामाइन, बरोबर आहे. ही झाली दुसरी. तिसरी आहे रिॲक्शन विथ, बघा इथे लिहि तुम्ही 3 नंबर, रिॲक्शन विथ सोडियम इथॉक्साइड. रिॲक्शन विथ सोडियम इथॉक्साइड C2H5ONA. हे बघा बेन्झिल क्लोराईड घेतला, CH2Cl प्लस काय घेतो Na. हा थोडासा समजण्यासाठी तुम्हाला थोडासा असा लिहिला, काय होईल NaCl बाहेर पडेल मायनस NaCl, आणि काय होईल प्रॉडक्ट तर ॲरोमॅटिक रिंग, त्याला CH2O C2H5. बघा काय, हा काय आहे बेन्झिल क्लोराईड, हा काय इथिल, बेन्झिल इथिल इथर, हा काय आहे बेन्झिल इथिल इथर. ह्या मित्रांनो 3 रिॲक्शन्स आहेत बेन्झिल क्लोराईडच्या. बघा पहिली आहे विथ KOH ॲक्वियस KOH सोबत काय होईल, बेन्झिल क्लोराईड घेतला, ॲक्वियस KOH रिॲक्ट केला, काय तयार झाला बेन्झिल अल्कोहोल. दुसरी काय आहे बेन्झिल क्लोराईड सोबत अमोनिया रिॲक्ट केला, बेन्झिलामाइन भेटला. तिसरी रिॲक्शन म्हणजे रिॲक्शन विथ सोडियम इथॉक्साइड, बेन्झिल क्लोराईड सोडियम इथॉक्साइड NaCl बाहेर पडेल, आणि काय झाला बेन्झिल इथिल इथर. मग आता आपण मागच्या लेक्चरमध्ये जसं आपण क्लोरोबेन्झिन पाहाला, इथे बेन्झिल क्लोराईड पाहाला, दोघांच्या रिॲक्टिव्हिटीचं आपल्याला इथं काय करायचं आहे कंपॅरिझन करायचं. दोघांच्या रिॲक्टिव्हिटीचं काय करायचं आहे कंपॅरिझन ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ
comparison of reactivity of chlorobenzene and benzyl chloride. क्लोरोबेन्झिन अँड बेन्झिल क्लोराइड. मग बघा क्लोरोबेन्झिन काय रे, क्लोरोबेन्झिनचं स्ट्रक्चर आहे असं होईल, बरोबर आहे. आणि बेन्झिल क्लोराइडचं स्ट्रक्चर कसं होईल, CH2Cl, बरोबर आहे. मग मित्रांनो हा जो Cl लागलेला आहे, हा Cl ह्या कार्बनला लागलेला आहे आणि हा जो Cl लागला तो ह्या कार्बनला लागला. हा कार्बन sp2 हायब्रिडायझेशन मध्ये आहे आणि हा कार्बन sp3 हायब्रिडायझेशन मध्ये आहे, बरोबर. एवढं तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जी आहे ती इझिली कुठे होईल, म्हणजे इथे Clच्या जागेवर न्यूक्लिओफाईल येईल की इथे Clच्या जागेवर न्यूक्लिओफाईल येईल. तर मित्रांनो इथे लवकर येईल. त्याचे 3 कारण आहेत. देर आर 3 रिझन्स फॉर दिस. त्याचं पहिलं रिझन आहे बघा, इन क्लोरोबेन्झिन chlorine atom is attached to the carbon atom which is in sp2 hybridization. sp2 hybridization जर आपण 100% कन्सिडर केलं तर s पर्सेंटेजचं किती, s ऑर्बिटलचं पर्सेंटेज किती येईल तिथं, 33.33%. पण इथे जर sp3 100% कन्सिडर केला तर s पर्सेंटेज कॅरेक्टर किती येईल, 25%. इथं 33.33% आहे, इथे 25% आहे. मी दुसऱ्याच लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवलं होतं की जसं जसं s पर्सेंटेज कॅरेक्टर वाढत जाते तसं बॉन्ड सुद्धा काय होतो, स्ट्रॉंग. म्हणून हा स्ट्रॉंग राहील बॉन्ड आणि हा बॉन्ड काय राहील, वीक राहील. हे पहिलं रिझन झालं, पर्सेंटेज ऑफ s कॅरेक्टर. पहिलं रिझन कोणतं, पर्सेंटेज ऑफ s कॅरेक्टर. इन क्लोरोबेन्झिन chlorine atom is attached to the carbon atom which is in sp2 hybridization. Therefore the percent of s character is 33.33%. But in benzyl chloride the chlorine atom is attached to the carbon atom which is in sp3 hybridization. Hence the percentage of s character is 25%. Therefore as a percent of s character increases the bond strength also increases. Hence the nucleophilic substitution reaction is easily occurs in benzyl chloride than in chlorobenzene. मग हे झालं पहिलं रिझन. दुसरं रिझन आहे द स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ बेन्झिल कार्बोकॅटायन. स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ बेन्झिल कार्बोकॅटायन. समजा हा CH2Cl आहे इथे, यानी Cl निगेटिव्ह देऊन दिला. पहा व्यवस्थित समजून घ्या, Cl निगेटिव्ह देऊन दिला म्हणजे CH2 वर कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह चार्ज आला. CH2 वर पॉझिटिव्ह चार्ज. आता हा पॉझिटिव्ह चार्ज स्टॅबिलायझेशन मध्ये जाईल, म्हणजे हा डबल बॉन्ड इथे गेला, रेझोनन्स स्ट्रक्चर्स तयार होतील त्याचे. डबल बॉन्ड Cl किंवा स्टॅबिलिटी ऑफ, दुसऱ्याचं रिझन काय आहे, स्टॅबिलिटी ऑफ, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी ऑफ बेन्झिल कार्बोकॅटायन. बेन्झिल कार्बोकॅटायन इथे काय येईल, पॉझिटिव्ह चार्ज.
हा, परत हा बॉन्ड इथे जाईल, पॉझिटिव्ह चार्ज इथे येईल, डबल बॉन्ड CH2. नेक्स्ट हा इथे जाईल, पॉझिटिव्ह चार्ज इथे येईल, डबल बॉन्ड CH2, डबल बॉन्ड इथे, आणि फायनली स्ट्रक्चर कसं होईल, CH2 पॉझिटिव्ह. म्हणजे Cl सोडून गेल्यानंतर जो कार्बन ॲटमवर पॉझिटिव्ह चार्ज आहे तो रेझोनन्स स्ट्रक्चर्समुळे तो काय होता, स्टेबल, म्हणून तो Cl इझिली डोनेट करू शकते. तिसरं रिझन आहे डबल बॉन्ड कॅरेक्टर. बघा हे समजलं असेल तुम्हाला, दीज आर द रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहे. तिसरं रिझन आहे डबल बॉन्ड कॅरेक्टर इन क्लोरोबेन्झीन. तिसरं रिझन आहे डबल बॉन्ड कॅरेक्टर. कसं, ॲरोमॅटिक रिंग Cl, त्यावर 3 लोन पेअर आहे, ही लोन पेअर इथे गेली, हा बॉन्ड इथे ओपन अप झाला, ते निगेटिव्ह चार्ज येईल कार्बनवर, क्लोरीनवर पॉझिटिव्ह चार्ज, हा इथे गेला, हा इथे ओपन अप झाला, रेझोनेटिंग एरो. सगळे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स तुम्ही मित्रांनो इथे शिकलेले आहात 12th मध्ये. नंतर हा इथे गेला, इथे ओपन अप झाला, निगेटिव्ह, डबल बॉन्ड Cl पॉझिटिव्ह, हा इथे गेला, हा इथे ओपन अप झाला, सिंगल बॉन्ड Cl, 3 लोन पेअर, आणि हे काय, जे प्रत्येक याचं जर आपण रेझोनन्स हायब्रिड काढलं तर मित्रांनो असं होईल, डेल पॉझिटिव्ह, डेल निगेटिव्ह, डेल निगेटिव्ह, डेल निगेटिव्ह. म्हणजे इथे जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला इथे काय दिसेल, डबल बॉन्ड कॅरेक्टर दिसेल. म्हणजे सगळ्या रेझोनेटिंग स्ट्रक्चर्समध्ये काय होऊन झाला, डबल बॉन्ड फिरत आहे. म्हणजे कार्बन आणि क्लोरीनच्या मधात तुम्हाला काय दिसत आहे, डबल बॉन्ड. डबल बॉन्ड हा इझिली ब्रेक होणार नाही, पण बेन्झिल क्लोराईड मध्ये तसं डबल बॉन्ड कॅरेक्टर येत नाही. CH2Cl या डबल बॉन्ड कॅरेक्टर येणार नाही, म्हणून हा क्लोरीन इझिली सबस्टिट्यूट होणार नाही. पण हा क्लोरीन म्हणजे इन क्लोरोबेन्झीन द क्लोरीन अँड कार्बन atom has a double bond character. Therefore, the chlorine is not easily substituted by nucleophile, but in case of benzyl chloride, this chlorobenzene is easily substituted. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर बेन्झिल क्लोराईडच्या प्रिपरेशन्स, नंतर बेन्झिल क्लोराईडच्या रिॲक्शन, 2 प्रिपरेशन्स पाहिल्या, फ्रॉम टोलिन फ्रॉम बेन्झिल अल्कोहोल. त्याच्यात 3 काय पाहिल्या आपण रिॲक्शन्स, ॲक्वियस KOH विथ ॲक्वियस KOH विथ अमोनिया विथ सोडियम इथॉक्साइड, आणि त्याची काय पाहिली कंपॅरिझन ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ क्लोरोबेन्झीन अँड बेन्झिल क्लोराईड. 3 रिझन आहे. पहिलं पर्सेंट ऑफ एस कॅरेक्टर, दुसरं आहे एक्स्ट्रा स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन, आणि तिसरं आहे डबल बॉन्ड कॅरेक्टर. डबल बॉन्ड कॅरेक्टर
समोरच्या लेक्चरमध्ये आपण बेन्झाईन मेकॅनिझम पाहू. ह्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबू. थँक्यू. डिपार्टमेंटल ॲपवर जाऊन तुम्ही तुमची प्रेझेंटी लावून घ्यायची.